शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला जर सोयाबीन पिकाचं यावर्षी चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला अशा वाणाची निवड करणं आवश्यक आहे की जे चारकोल रॉट म्हणजेच मुळकूज आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट या रोगाला सहनशील असतील. कारण मागील 2-3 वर्षापासून सोयाबीनचं उत्पादन या दोन रोगामुळे त्या ठिकाणी खूप कमी झालेले आहेत. त्यामुळे यावर्षी आपल्याला सोयाबीन पिकाचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला या रोगाला सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करणं आवश्यक आहे. तर मग हे वाण कोणते आहेत हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, पहिलं सोयाबीनचं वाण म्हणजे MEVS 162 जे की परभणी कृषी विद्यापीठाने 2014 प्रसारित केलं आहे. आता या वाणाची विशेषता अशी आहे की या वाणामध्ये आपल्याला फुलाचा रंग हा जांभळा पाहायला मिळतो. तरीसुद्धा हा वाण चारकोल रॉट म्हणजेच मुळकूज, रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट म्हणजे रायझोक्टोनिया करपा आणि रायझोक्टोनिया मुळकूज या रोगाला हा वाण त्या ठिकाणी प्रतिकारक आहे, ज्याची काढणी आपण यांत्रिक पद्धतीने करू शकतो. कारण या वाणाची वाढ ही थोडीशी उभाट पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. आता या वाणाचं जे काही कालावधी आहे तर ते जवळपास आपल्याला 100 ते 103 दिवसादरम्यान पाहायला मिळतो. त्याचं हेक्टरी उत्पादन आपल्याला जवळपास 25 क्विंटल दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरं सोयाबीनचं वाण म्हणजे MACS 1188 जो की आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने 2013 प्रसारित केला आहे. आता या वाणाचा कालावधीसुद्धा आपल्याला 100 ते 105 दिवसादरम्यान पाहायला मिळतो. पण या वाणामध्ये आपल्याला फुलाचा रंग हा पांढरा पाहायला मिळतो. सोबतच या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हा वाण चारकोल रॉट म्हणजेच मुळकूज, रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट, बॅक्टेरियल पस्टूल सारख्या रोगांना त्या ठिकाणी सहनशील आहेत. सोबतच सोयाबीन पिकामध्ये येणारी खोडमाशीला सुद्धा हा वाण त्या ठिकाणी प्रतिकारक आहेत. ज्याचं हेक्टरी उत्पादन आपल्याला जवळपास 25 ते 35 क्विंटल दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळते. नंतर तिसरं सोयाबीनचं वाण आहे JS 2094 जे की 2019 प्रसारित झालेले आहेत. आता या वाणाचा फुलाचा रंग हा आपल्याला जांभुळी पाहायला मिळतो. पण हा वाणसुद्धा सोयाबीन पिकामधील येलोवेन मोझॅइक व्हायरस, मुळकूज, रायझोक्टोनिया करपा आणि अल्टरनेरिया ठिपका यासारख्या बुरशीजन्य रोगांना सहनशील आहेत. ज्याचं हेक्टरी उत्पादन आपल्याला जवळपास 25 क्विंटलपर्यंत पाहायला मिळते. आता यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की पांढरं फूल आणि जांभळी फूल अशा दोन्ही फुलांचे वाण हे त्या ठिकाणी चारकोल रॉट म्हणजेच मुळकूज आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइटला सहनशील आहेत. फक्त आपल्याला योग्य वाणाची निवड करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर चौथं सोयाबीनचं वाण आहे MACS 1460 जे की परत आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने या ठिकाणी प्रसारित केलं आहे. आता या वाणाचा कालावधी आपल्याला जवळपास 95 दिवसाचा पाहायला मिळतो. ज्याचा फुलाचा रंग हा त्या ठिकाणी पांढरा आहे. या वाणाची विशेषता म्हणजे हा वाण सोयाबीन पिकामधील येलोवेन मोझॅइक व्हायरस, चारकोल रॉट, रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट, शेंग करपा यासारख्या रोगांना त्या ठिकाणी प्रतिकारक आहेत. सोबतच सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या विविध रस शोषण करणाऱ्या किडी आणि खोडमाशी विरुद्ध सुद्धा हा वाण त्या ठिकाणी थोडासा प्रतिकारक आहे. ज्याचं हेक्टरी उत्पादन आपल्याला जवळपास 25 ते 35 क्विंटल दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतरचा वाण आहे JS 2098 जे की 2018 प्रसारित झालेले आहेत. जे की सोयाबीन पिकामधील येलोवेन मोझॅइक व्हायरस, चारकोल रॉट म्हणजेच मुळकूज, बॅक्टेरियल पस्टूल, ब्लीच स्पॉट आणि करपासारख्या रोगांना त्या ठिकाणी सहनशील आहेत. जे की विपरीत वातावरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तग धरू शकतो आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकतो. त्यामुळे या वाणाची लागवड आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. यानंतरचा सोयाबीन वाण म्हणजे MACS 1520 जे की आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने या ठिकाणी प्रसारित केलेलं आहे. आता या वाणाचा फुलाचा रंग हा आपल्याला जांभळ्या रंगाचा पाहायला मिळतो. पण हा वाणसुद्धा सोयाबीन पिकामधील चारकोल रॉट, येलोवेन मोझॅइक व्हायरस, अल्टरनेरिया लीफ स्पॉट, बॅक्टेरियल पस्टूल यासारख्या रोगांना त्या ठिकाणी सहनशील आहेत. सोबतच सोयाबीन पिकामधील खोडमाशी आणि चक्रीभुंगा यासारख्या रोगांना सुद्धा हा वाण सहनशील आहेत. आता या वाणाची काढणी आपण यांत्रिक पद्धतीने सुद्धा करू शकतो. कारण याच्या शेंगा परिपक्व झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 ते 12 दिवसापर्यंत त्या ठिकाणी फुटत नाहीत. ज्याचं हेक्टरी उत्पादन आपल्याला जवळपास 25 ते 30 क्विंटल दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतरचा वाण आहे RSC 1046 जे की 2021 प्रसारित झाला आहे. आता या वाणाचा कालावधीसुद्धा आपल्याला जवळपास 98 ते 100 दिवसादरम्यान पाहायला मिळतो आणि याचा फुलाचा रंगसुद्धा आपल्याला जांभुळी पाहायला मिळतो. पण हा वाण सोयाबीन पिकामधील येलोवेन मोझॅइक व्हायरस, चारकोल रॉट, करपा, बॅक्टेरियल पस्टूल, लीफ स्पॉट यासारख्या रोगांना सहनशील आहेत. सोबतच सोयाबीन पिकामधील रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट या रोगाविरुद्ध सुद्धा हा वाण त्या ठिकाणी मध्यम प्रतिकारक आहेत. आता आपल्याला वाण निवडताना अशा वाणाची निवड
करायची आहेत की जे येलो वेन मोझॅइक व्हायरस आणि चारकोल रॉट विरुद्ध त्या ठिकाणी सहनशील असतील. कारण जे काही रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट किंवा जे काही पानावर येणारे बुरशीजन्य रोग आहेत त्याला आपण बुरशीनाशकाची फवारणी करून त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो. पण हे जे काही चारकोल रॉट आणि येलो वेन मोझॅइक सारखे व्हायरस आहेत तर याला नियंत्रण करणं आपल्याला थोडंसं अवघड जाते. म्हणून याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या वाणाविरुद्ध सहनशील असणाऱ्या वाणाची निवड करणं हाच त्या ठिकाणी एक चांगला पर्याय राहतो. त्यानंतरचा सोयाबीन वाण म्हणजे JS2172 जे की सोयाबीन पिकामधील चारकोल रॉट, येलो वेन मोझॅइक व्हायरस आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट या तीनही रोगांना त्या ठिकाणी प्रतिकारक आहेत. ज्याचा फुलाचा रंग हा आपल्याला पांढरा पाहायला मिळतो. त्यानंतरचा वाण आहे JS20-116 जे की 2019 मध्ये प्रसारित झाला आहे. आता या वाणाचा कालावधी आपल्याला जवळपास 98 दिवसादरम्यान पाहायला मिळते. याचा फुलाचा रंग आपल्याला पांढरा पाहायला मिळतो आणि हा वाण सोयाबीन पिकामधील येलो वेन मोझॅइक व्हायरस आणि चारकोल रॉट या रोगाविरुद्ध त्या ठिकाणी सहनशील आहेत. सोबतच सोयाबीन पिकामधील खोडमाशी आणि चक्रीभुंगाला सुद्धा हा वाण त्या ठिकाणी मध्यम प्रतिकारक आहेत. याचबरोबर इतर सुद्धा सोयाबीनचे वाण आहेत जसं की JS2029, RSC 1046, RSC 1052, RSC 1107, JS2069. तर हे जे काही सोयाबीनचे वाण आहेत तर सोयाबीन पिकामधील चारकोल रॉट आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट सारख्या रोगांना त्या ठिकाणी सहनशील आहेत. ज्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते. MEVS 725 आणि MEVS 731 हे सुद्धा सोयाबीनातील चारकोल रॉट या रोगाविरुद्ध त्या ठिकाणी सहनशील आहेत. सोबतच आपल्या PDK या ठिकाणी 2 वाण त्या ठिकाणी तयार केले आहेत. हे 2 वाण म्हणजे AMS 2022-1 आणि AMS 22-14. तर हे जे काही 2 सोयाबीनचे वाण आपल्या PDK तयार केलेले आहेत तर हे वाण सोयाबीन पिकामधील चारकोल रॉट आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट सारख्या रोगांना त्या ठिकाणी सहनशील आहेत, जे की लवकरच आपल्या शेतकऱ्यांसाठी वाणाबद्दलची माहिती सुद्धा. जर आपल्याला या वाणाचं बियाणं पाहिजे असेल तर हे बियाणं आपल्याला महाबीजकडे त्या ठिकाणी उपलब्ध होईल. यासाठी आपण आपल्या जिल्ह्याच्या महाबीजच्या व्यवस्थापकाला त्या ठिकाणी संपर्क करून या वाणाचं बियाणं त्या ठिकाणी उपलब्ध करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.